क्विज संपूर्ण जगाचा जर विचार जर केला आपण तर मुकेश करबट सरांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा मेडल आणि टी शर्ट्स मात्र सौजन्य केलं जाणार, पुरस्कृत केलं जाणार ते मात्र त्या ठिकाणी दर्शनसाठी टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच उपस्थित राहायचं. तर मॅच ऑन होणाऱ्या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. एका बाजूला दीपेशला आपण बघणार आहोत तर नॉन स्ट्राईक वरती आपल्याला करण मरखंडे बघायला मिळेल. संपूर्ण जगाचा जर विचार जर केला तर 7 खंड आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आर्टिक आणि अंटार्क्टिका. त्यामध्ये सर्वात मोठा खंड कोणता असेल तर आशिया. ज्या खंडाचं क्षेत्रफळ 4,45,19,000 क्षेत्रफळ. जे मात्र आशिया खंडामधील सर्वात मोठा देश कोणता असेल तर भारत. भारताचं क्षेत्रफळ आपण बघितलं गेलं तर 32,87,263 चौरस किलोमीटर जे मात्र भारताचं. त्यामधील सर्वात लोकप्रिय संतांची भूमी अर्थातच महाराष्ट्र. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर जे मात्र महाराष्ट्राचे प्रादेशिक जर विभाग बघितले गेले तर मराठवाडा, कोकण देश आणि विदर्भ. त्यामधील सर्वात लोकप्रिय कोकणात 7 जिल्हे मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पालघर. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय जिल्हा कोणता असेल तर पालघरमध्ये एकूण 8 तालुके. पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा, जव्हार, मुखाडा, तलासरी आणि वसई. त्यामधील सर्वात लोकप्रिय तालुका कोणता असेल तर पालघर. पालघरचं क्षेत्रफळ 5,344 किलोमीटर. 1 नगर परिषद, 8 पंचायत समित्या, 477 ग्रामपंचायती, 1,008 गावे, 3,818 पाडे आणि त्यामधीलच एक लोकप्रिय गाव आपण बघतोय माहीम. आणि या माहीम क्रीडांगणामध्ये मात्र ही लोकप्रिय स्पर्धा मनाची अभिमानाची कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत अर्थात तात्या स्मृती चषक 2025चा रणसंग्राम आपण बघतोय जो येऊन ठेपला गेलाय शेवटच्या अंतिम या दिवसामध्ये. त्या ठिकाणी 2 धुरंधर एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एका बाजूला जय बजरंग सातपाटी ब संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण वेवूर स्पोर्ट्स या संघाला बघायला मिळतोय. सेमीफायनल 2 असेल. फायनलचं तिकीट मात्र आपल्या होम ग्राउंडमध्ये खेळत असताना माहीम मिठागर डी या संघाने नक्कीच मिळवलं गेलाय. दुसरा संघ कोणता असेल तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळणार आहे. लोअर फुलटो चेंडू त्यावर अप्रतिम स्वीप बघायला मिळाला. सरळ एक्झिक्यूट करत असताना 4 धावांनिशी यावेळेस आक्रमकता धारण केली गेली. त्या ठिकाणी करण याच्या फलंदाजच्या माध्यमातून 4 धावा मात्र अर्जित करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. आतापर्यंत इकॉनॉमिकल नक्कीच राहिला गेला होता. तदनंतर यावेळेस 4 धाव्यानिशी मात्र कुठेतरी हाणामारी केली गेली आणि या 4 धाव्यानिशी धावसंख्या आपण बघितली तर जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. पूर्ण अजूनही थांबण्याचं नाव घेणार नाहीयेत. इथून चांगला चेंडू आहे आणि हे सुद्धा एक मोठं नाव आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण ज्यांना बघितलं असेल तर जय बजरंग सातपाटी ब हा संघ बघायला मिळतोय. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणत्या संघाचं पारडं मात्र भारी असेल हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत, बल्लाढ्य आहेत. परंतु आज जो जितेगा वही सिकंदर, जो जिंकणार तो मात्र फायनलमध्ये प्रवेश मिळवणार आहे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये मात्र 2 हात करताना माहीम मिठागर डी हा संघ बघायला मिळाल. तर निसर्गप्रेमी ॲडव्हेंचर ग्रुपचे अध्यक्ष नक्कीच प्राध्यापक सुद्धा आहेत. त्यांना विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची सायकल मात्र आम्हाला सौजन्य केली गेली आहे. तीच मनीष घायाळ सर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी मात्र त्यांची उपस्थिती लाभली गेली आहे. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा. कारण आपला संघ जो आहे तो मात्र फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतो आपण यावेळेस खराब चेंडू बघायला मिळतोय. नक्कीच पंच दर्शवतील बॅकएंड एरियाला चेंडू क्लिअर तत्पर्यंत झाला आहे. तिथून खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. पंच दर्शवत आहेत. तो वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा स्वरूपामधली ही धाव आहे. वाईट +2 एकूण या 3 धावा मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहेत. कारण या चुकांना माफी नसेल. आपल्यास
चांगली सुरुवात इथून मानावी लागेल सनपडी बस संघाच्या माध्यमातून. आज कुठेतरी विरूची कमी भासली जाते. यावेळेस त्रिफळाचे त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. पहिला चेंडू स्टंप लाईन या दुसऱ्या वेळेस सुद्धा तसंच घडलंय. या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं असेल तर यावेळेस सुपर एटचा सामना खेळत होते त्यावेळेस सुद्धा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला होता. नंतर त्रिफळाची झाले. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुद्धा तेच घडलं गेलं. पहिल्या चेंडूवरती नक्कीच थोडासा स्टंप लाईनच्या बाहेर चेंडू राहिला गेला. त्या कारणास्तव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाबा खर्च नक्कीच झाल्या होत्या. परंतु या चेंडूवरती शाहरुखाने चित करत असताना तर दांडे गुल केले गेले आणि दीपेशला पाठवलं गेलं बॅक टू द डग आउट. गॉन. तर मॅच ऑन आहे. नवीन फलंदाज घेत अमन. यावेळेस पुन्हा एकदा काय घडलं जात आहे. फुलटो चेंडू होता त्यावरती फायदा उठवू शकले नाही आहेत. बॅक टू बॅक दोन वेळेस दोन फलंदाजाची दांडे गुल केली गेली. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय या ठिकाणी स्वस्तामध्ये बाद होत असताना या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अमन सुद्धा येतात बॅक टू द डग आउट. इथून ऑन हॅट्रिक वरती असेल कारण 6 षटकांचा एक मोठा सामना आहे. त्या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी जय बजरंग सनपाडी बसंग बॅकफुट वरती जाताना बघायला मिळतोय. कारण बॅक टू बॅक दोन त्रिफळाचे मात्र ज्याने उडवले असतील फर्निचर डिस्ट्रॉय करताना गोलंदाज शुभम बघायला मिळाला. या चेंडूवरती ऑन हॅट्रिक असेल. या स्पर्धेचे 7वे हॅट्रिक मात्र आपल्या नावावरती नोंदवली जाऊ शकते का हे प्रश्नचिन्ह. इथून पुढचा चेंडू इथून जी सामंजस्य संयमी खेळी जी ती साकारली जात आहे. मोहनजी उराडे यांच्या माध्यमातून एक दिग्गज क्रिकेटपटू अनेक वर्ष ज्यांनी सुद्धा क्रिकेट हाताळलं गेलं. कुठेतरी संघ कचाट्यामध्ये सापडला गेला होता. पुन्हा त्याला पुन्हा एकदा रुळावरती आणण्यासाठी स्वतः सीमेदारीनं मैदानाच्या आतमध्ये गेले आणि तो डाव सावरण्यासाठी इथून ऑन स्ट्राईक वरती आणलं गेलं. करणला मैदानामध्ये थांबणं खूप गरजेचं असेल कारण आज विरूच्या अनुपस्थितीमध्ये सकाळच्या सत्रात तर चांगला खेळ झाला होता. परंतु इथून दीपेश गेलाय. काय घडलं जात आहे. तो स्ट्राईक वरती आले तदनंतर एक सॉफ्ट डिसमिसल सोप्पा झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज करण ठरलाय फेल. येतोय मार्गस्थ होत असताना तंबूच्या आश्रयाला.
तर इथून कलाटणे पूर्ण मिळाली या मॅच मध्ये, ज्या ठिकाणी शुभम या गोलंदाजाला प्रमोट केलं गेलं कर्णधारच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी त्याचाच अप्रतिम प्रत्युत्तर दिलं गेलं गोलंदाजीच्या जोरावरती. आणि धावसंख्या जर आपण आतापर्यंत बघितली तर जाऊन स्थिरावली जाते अवघ्या 11 आकड्यावरती. आणि महत्वपूर्ण 3 विकेट्स दिपेश करण आणि त्यानंतर अमन आले तंबूच्या आसरा. इथून शॉर्ट पिच चेंडू, त्यावर अप्रतिम प्रत्युत्तर देत असताना सरळ चेंडूला पाठवला गेला. फाईन एरियाला क्लिअर करताना संघर्षाचा हा आलाय चौकार 4. इथून चांगला फटका बघायला आम्हाला हर्षलेच्या बॅट मधून चौकार असाडी. इथून चांगला फटका, मिनी हेलिकॉप्टर संकेत त्या ठिकाणी आहेत. नक्कीच व्यवस्थितरित्या मोहम्मद लँड मध्ये ट्रॅव्हल तर झालं, लँड तर झालं. त्यावर 2 धावा परिपूर्ण, ज्यासाठी मात्र प्रमोट केलं गेलं होतं ती सुरुवात या ठिकाणी पुन्हा एकदा रुळावरती आणलं जात आहे. धावसंख्या 2 षटकाच्या कडे जाऊन पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. इथून कोणत्या गोलंदाजाला जर प्राधान्य दिलं जाणार आहे, कारण एक मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर सातपाटी ब संघ जरी विकेट गेले असले तरी मजबूत स्थितीमध्ये या 17 धावा तर झाल्यात आतापर्यंत. 8.50 ची सरासरी गाठत जाऊन पोचले गेलेत 17 या आकड्यावरती. तो तिसरा कोणता गोलंदाज असेल ज्याला मात्र प्रमोट केलं जाणार आहे आणि ज्याला आणलं जाणार आहे मात्र विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी, तर नक्कीच प्रकाश या गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. इथून नक्कीच थोडंसं बॅकफुट वरती संघ बघायला मिळत, परंतु सरासरीने चालले 3 विकेट्स पूर्ण तंबूच्या आसऱ्याला पाठवल्यानंतर आतापर्यंत जी खेळी केली गेली आहे त्याला अप्रतिम धावा ज्या हव्या होत्या त्यावरती अप्रतिम यश आलं गेलं. इथून 1 धाव तर परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी बंबल. इथून काय घडलं तर सॅक्रिफाईस काय असतं हे बघायला मिळालं. इथून नक्कीच हर्षाला वेट अँड वॉच केलं गेलं त्या कारणास्तव मात्र इथे कुठेतरी धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मोहन यांच्या मध्येतून बघायला मिळाली. 1 धाव परिपूर्ण होत असताना दुसऱ्या धावेसाठी धावचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला यावं लागतंय. कुठेतरी आज संधी मिळाली होती तर सोनं करू शकले नाही आहेत. मनीष गेलत मैदानाच्या आतमध्ये. दोन चौथा हादरा लागला गेलाय अवघ्या 18 या आकड्यावरती. इथून मनीष गेल्या आणि चांगली खेळी करतायत मोहन आपल्या संघासाठी, कारण हे अनुभवाचं मातब्बर आहे आणि अनेक वर्ष हाताळल्यानंतर इथून प्रेशर कशा प्रकारे रिलीज करावं हे मात्र दर्शवलं जात आहे. चांगला फटका बघायला मला रॉंग ऑफ फ्रीजर मध्ये सचिन चेंडूला फील्ड करतील, बंबल झाले अप्रतिम. त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण, काय वेग धारण केला गेला आणि ही चोरटी धावा घेण्यासाठी अप्रतिमरित्या सामले जातात. या 2 धावा परिपूर्ण होत असताना धावा जर आपण बघितल्या गेल्या तर जाऊन पोचल्या गेल्या 20 या आकड्यावरती. आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये जी सुरुवात हवी होती ती जरी गोलंदाजाने मिळवून दिली असली तरी आमच्याकडे जे फलंदाज आहेत आणि आम्हीही मोठ्यात मोठी धावसंख्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटच्या अंतिम षटकामध्ये दिवेश गेला फलंदाजीसाठी आणि पूर्ण कर्दन काळ मात्र ठरला गेला होता त्या ठिकाणी गोलंदाजाचा. मोठी धावसंख्या निर्माण करण्यात यश आलं होतं. इथून 6 षटकांचा हलक्याशा आद्रेमध्ये दिशा दिली गेली. चेंडू थर्डम्या रिजनला ट्रॅव्हल झाला. मनीष चेंडूला फील्ड करण्यासाठी धावतात. मेहुल्याने 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2च धावावरती समाधान मानलं जात आहे. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचली जाते 22 आकड्यावरती. चांगली केली आहे, मोठे फटके येत नाही त्यावेळेस
मात्र नक्कीच क्रिकेटमधील बेसिक एकेर दुहेरीला प्राधान्य देत असताना आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य झालंय मैदानाच्या आत. इथून जागा बनवून खेळायचा प्रयत्न राहिला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येणार आहेत. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेसाठी थोडंसं भंबल होताना बघायला मिळाले, परंतु एकच धावेवर रोखलं जात आहे. मनीष यांच्या माध्यमातून ही एक धाव परिपूर्ण झाली आहे. चेंडू जर आतापर्यंत बघितले आपण तर डिलिव्हर झालेत. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल आणि मनीष याला मात्र आपले विकेट्स रोखून ठेवणं खूप गरजेचं असेल. कारण आपल्या संघाला जर मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल तर मनीष खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. तो फुलटो चेंडू, त्यावर फक्त दिशा दिली जाते. अल्पेश दादा त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील. तद्वार एकच धाव परिपूर्ण होत असताना एकच धावेवरती समाधान मानलं जात आहे. आणि ही रणनीती ज्याप्रमाणे आखली गेली त्यावरती खरे उतरत असताना दोन्ही फलंदाज बघायला मिळाले. कारण चांगली गोलंदाजी आहे. आपण बघितलं तर सातपाटी बस संघाकडे, त्याला अनुसरून 6 षटकामध्ये जरी 50 धावा जरी बनवण्यामध्ये यश आलं तर नक्कीच एक रंगतदार सामना बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा तेच प्रयत्न राहिले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बनेशाने चेंडूला फील्ड केलं गेलं, तद्वर एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. की थोडासा थकवा मात्र जाणवतो चेहऱ्यावरती. एवढंच एका धावेनिशी धावसंख्या घेत असताना जाऊन पोहोचले गेले 25 या आकड्यावरती. 3 षटकाच्या अखेरीस 8.33 ची सरासरी गाठत असताना मात्र जय बजरंग सातपाटी ब हा संघ जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. ती भरीच है ओ तड़ी पिया. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने प्लेसमेंट बघायला मला एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय, परंतु तद्वार रोखून ठेवलं जात आहे. ही चाणक्यशर्यती आहे, ही चातुर्य मात्र बाळगत असताना मनीष आणि मुगणी जुडे मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहे. आणि या ज्या धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत, इथून येणारे अजूनही 18 चेंडू होते, त्यामध्ये 25 धावा जरी जमवल्या गेल्या तरी एक मजबूत स्थितीमध्ये असेल. तो म्हणजे बजरंग सातपाटी बहात संघ. इथून सचिन हा गोलंदाज झालाय वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. तो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिला जातोय. की चेंडू सरळ जाऊन आदळला गेला शरीरराष्ट्रीवरती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तर चेंडू असेल सचिन यांचा. इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा, फ्रंटलाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये कसा असावा, हे अचूकरित्या मात्र उदाहरण ज्याच्या माध्यमातून दर्शवलं गेलं असेल. कोण असेल तो गोलंदाज या स्पर्धेमध्ये. इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय, परंतु तिसऱ्या धावेसाठी कुठेतरी डेंजर हेडकडे धावले गेले आणि इथून धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना मोहन यांचे खेळ लागलाय पूर्णविराम. गॉन.
इथून क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला होता. मितेश हा फलंदाज गेला, नवीन फलंदाज नेव बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतबडे बस संघाच्या माध्यमातून बघायला मिळतो. मितेश इथून वेगावर स्वार्थीच जरा चेंडू हाताळला गेला. त्या ठिकाणी सचिन याच्या माध्यमातून अप्रतिम आतापर्यंत पहिल्या दिवसापासून गोलंदाजीमध्ये कोणी प्रभावित केलं असेल, कन्सिस्टन्सी सातत्य काय असावं, त्याचं दुसरं नाव काय असेल तर ते म्हणजेच सचिन गडगा. अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत. फलंदाजी तितकी नव्हती चांगली राहिली गेली, थोडंसं नाराज नक्कीच केलं होतं, परंतु गोलंदाजी काय अप्रतिम हाताळली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. संख्या जाऊन पोचले गेले 29 या आकड्यावरती. तून मनीषाला चेंडू जर बघितले गेले तर आतापर्यंत टाकून झालेत 5. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट सरळ क्लिअर केलं जात आहे. आउट ऑफ द पार्क. संघर्षाचा हा आलाय षटकार 6. धावसंख्या जर आपण बघितलं तर जाऊन पोहोचला 35 आकड्यावरती. एक मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत बघितलं असेल तर 4 षटक जे काही 35 धावा अर्थातच 11.50 ची सरासरीची गाठली गेली आहे. ती अचूक अप्रतिम राहील गेले. विकेट जरी गेले असले तरी आम्ही धावा येण्यापासून तुम्ही आम्हाला रोखू शकणार नाहीयेत हे दर्शवून दिलं गेलं. तो नवीन गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा स्पेल डिलिव्हर करण्यासाठी हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज असेल तर शुभम भोईर हा गोलंदाजीसाठी आला. त्यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न राहायला लागला. पंच आम्हाला दर्शवत असताना या संघाच्या सत्रामध्ये सुद्धा कवायत करताना बघायला मिळाले. पहिला चेंडू स्वेअर स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली गेली आहे आणि हे महागड्या धावा ठरणार आहेत. जितक्या एक्स्ट्रा धावा जर तुम्ही खर्च करणार आहात तितक्याच मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळणार आहे. समोरचा संघ पुन्हा एकदा चेंडू आला एक्स्ट्रा स्वरूपामध्ये, स्वेअर स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहे. त्या ठिकाणी धावा जर आपण बघितल्या तर जाऊन पोहोचले गेलेत 37 या आकड्यावरती. शुभम अजूनही पहिल्या चेंडूच्या शोधामध्ये तो ना चांगला प्रहार तयार. चेंडू हव्यामध्ये. सचिन चेंडू खाली येणार आहेत. कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. काही पे नजर काही पे निशाणा. चेंडू मारायचा होता कुठे, नक्कीच चेंडू गेलाय कुठे. सोपा झेल परिपूर्ण करत असताना मितेशच्या खेळाला पूर्ण विराम लागला गेलाय. पहिल्या चेंडूवरती यावेळेस सुद्धा आला विकेट. मितेश येतोय तंबूच्या आश्रयाला. तर इथून मितेशच्या खेळात पूर्ण विराम लागल्यानंतर मागच्या मॅचचा हिरो अर्थातच दिवेश उराडे गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तो न तेज जरा चेंडू तर चांगला हाताळला गेला होता. डायरेक्ट हिटची संधी सुद्धा निर्माण झाली होती, परंतु खराब चेंडू. भरकटलेली गोलंदाजी
केली जाते ते म्हणजे शुभमच्या माध्यमातून सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ह्या धावा खर्च करतोय. इथून ह्या षटकामध्ये मनोज आणि दिवेशला टिकून राहणं खूप गरजेचं असेल. आक्रमकता धारण केलं दोन्ही फलंदाज जरी असले तरी ही महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण सामना, त्यामध्ये कशा प्रकारे केली जाणार आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा स्वेअर चेंडू आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या एक्स्ट्रा धावा खूप महागड्या ठरणार आहेत वेऊर स्पोर्ट्स संघासाठी. तून एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचला गेलाय तो म्हणजे जय बजरंग सातपाटी ब संघ. 40 धावा जमवण्यामध्ये यश आलंय ते म्हणजेच सातपाटी ब या संघाला. इथून शुभम खराब गोलंदाजी हाताळतोय, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करतोय. फुलटो चेंडू त्यावर हलक्याशा हाताने त्या ठिकाणी सन्मान दिला गेलाय आणि स्ट्राईक वरती आणलं गेलं ते म्हणजेच दिवेशाला. इथून दिवेशला सुद्धा टिकून खेळणं खूप गरजेचं असेल, कारण अजूनही एक षटक शिल्लक असेल आणि त्या षटकामध्ये हाणामारी करायची असेल तर दोघांनाही खेळपट्टीवर टिकून राहणं खूप गरजेचं आहे. इथून चांगला प्रहार, अप्रतिम स्वीट आवाज आला, टक असा आवाज सरळ लॉंगनच्या वरून क्लिअर केलं जातं. आउट ऑफ द पार्क आला यावेळेस मायमिटाकर चषक षटकार 6. दोन 3 चेंडू तर नक्कीच खेळ संपला गेला असला तरी अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून आम्ही थांबण्याचं नाव घेणार नाही आहोत. आणि एकेरी दुहेरी धावा खूप झाल्या, इथून षटकार चौकार येणार आहेत हे दर्शवून दिलं गेलं दिवेशच्या माध्यमातून. त्यामुळे चांगला प्रहार आहे नक्कीच स्क्वेअर लेग रिजन मध्ये यावेळेस आलाय चौकार. ज्याप्रमाणे बॅट स्विंग आहे दिवेशचे ती अप्रतिम आणि हे मोटिवेशन आहे नक्कीच. हुने सुद्धा करत असणार आपला पुत्र ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची छाप सोडली जाते त्यावेळेस कौतुकाची थाप नक्कीच मिळत असेल आपल्या पुत्राच्या पाठीवरती. त्यामुळे पुन्हा एकदा आक्रमकता धारण करलेला हा आलाय उत्तुंग असा हा षटकार. इथून पूर्णपणे वेऊर स्पोर्ट्स हा संघ बॅकफुट वरती आहे. त्याच कारण कोण असेल तर तो म्हणजे देवेश उराडे. संख्या 6 ने फ्लाय होत असताना जाऊन पोचले गेले 57 या आकड्यावरती. अजून शेवटचा अंतिम चेंडू असेल, इथून सांभाळून खेळणं खूप गरजेचं असेल कारण येणाऱ्या षटकामध्ये जर मोठे फटकेबाजी करायचं असेल तर हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. इथून चांगला प्रहार, पुन्हा एकदा मिस टाइम झालाय त्या ठिकाणी एकदा परिपूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे का, परंतु नाहीये. एकच धाव्यावरती समाधान मानत असताना ह्या षटकाची समाप्ती झाली. 5 षटकाच्या अखेरीस धावा जर आपण बघितल्या तर जाऊन पोहोचले गेल्यात 58 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर सुद्धा म्हणता येणार आहे. या स्पर्धेचा हायस्ट स्कोर कोणत्या संघाच्या नावावरती असेल तर जेपी स्पोर्ट्स व्यूवर 77 धावा ज्यांनी पटकावल्या होत्या. त्यानंतर सातपाटी बस संघ मात्र 74 धावा त्यांनी सुद्धा जमवल्या गेल्या होत्या. परंतु आजच्या दिवसात सर्वोच्च स्कोर कोणाच्या नावावरती असेल तर जय बजरंग सातपाटी ब या संघाचं नाव आदराने घेणार आहोत. कारण 5 षटकाच्या अखेरीस मात्र 58 धावांपर्यंत जे मजल मारली गेली आहे ते अचूकरित्या आतापर्यंत. इथून येणारे शेवटचे अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणारे शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक असेल आणि या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवणार आहे तो म्हणजे दिवेश आपल्या संघासाठी. तर शेवटचा अंतिम षटक घेऊन पुढचे सर्व अर्थातच अल्पेश ठाकरे गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिला चेंडू थोडस बल झाले रनअप बरोबर नक्कीच त्या कारणास्तव तर या ठिकाणी पुन्हा एकदा
सज्ज होणार आहेत गोलंदाजीसाठी डेथ ओव्हरमध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली गेली आहे. परंतु आजच्या या दिवसामध्ये सेमीफायनल 2 मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे हे सुद्धा तितक्यात महत्त्वाचं ठरेल. इथून चांगला चेंडू, जी गरज हवी होती ती तर पहिल्या चेंडूवरती मिळून दिली आहे. परंतु सुरुवात चांगली झाल्यानंतर षटकाचा अखेर तितकंच गोड होणार आहे का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. पुढचा चेंडू पुन्हा शेदा गोलंदाज सज्ज झाला दिवेशच्या विरोधामध्ये. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, सरळ बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू क्लिअर झाला 4 धावांसाठी. इथून हे खूप महत्वाचं आहे. हे अंतिम षटक आहे. भटकीचा बॉटम एज मात्र लागली गेली होती. त्या ठिकाणी बॅटला स्पर्श करत असताना बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सरळ क्लिअर झाला 1 बाउंड 4 धावांसाठी. तो धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 62 या आकड्यावरती. काय खेळ राहिला जातोय प्रतिम किचा पवेलियन मधून सेट होऊन गेलेत. सेमीफायनल 2 पण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू गगड भरारी नक्कीच राहिला गेलाय आणि 1 बाउन्स क्लिअर करणार आउट ऑफ द पार्क यावेळेस आलाय दिवेश नावाचा ब्रँडेड चौकार 4. तर इथून अल्पेश ठाकरेच्या गोलंदाजीवरती हाणामारी केली जाते. इथून त्याहून प्रहार चांगला आहे परंतु झेल हे तितकाच चांगला पकडला जातोय आणि दिवेश यांच्या खेळाला पूर्ण विराम लागण्यामध्ये यश आलाय गोलंदाज अल्पेश यानं. त्यारखे 2 चौकार आले होते, त्यांचा प्रत्युत्तर देत असताना बॅक टू द डगआउट पाठवण्यामध्ये यश आलाय दिवेश आलाय तंबूच्या आश्रयाला. इथून 66 धावा झाल्यात. 66 धावांवरती मजल मारली गेली ते म्हणजे जय बजरंग सातपाटी ब या संघाने एक मजबूत स्थितीमध्ये ठेवला. तर 8 चेंडूमध्ये 25 धावांची एक भरभक्कम खेळी करत असताना मात्र दिवेश मैदानाच्या आतमध्ये बरसला गेला. त्या कारणास्तव मात्र जय बजरंग सातपाटी ब हा संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेवलाय. इथून मिनिश गेलाय. 2 चेंडूचा खेळ शेष असणार आहे, शिल्लक असणार आहे. इथून काय केलं जाणार आहे या स्विच हिटचा प्रयत्न राहिला जातो. त्या ठिकाणी सॅक्रिफाईसचा प्रयत्न आणि धावचीची सुरुवात बाद व्हावं लागणार आहे मिनिशाला की पहिला चेंडू फेस करताना स्विच हिटचा प्रयत्न राहिला गेला होता. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू फेस करण्यासाठी मात्र ऑन स्ट्राईक वरती मनीषा फलंदाज झाला. तुला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील या सामन्यामधील. त्या ठिकाणी किती धावा जमवण्यामध्ये फलंदाज मनीष या फलंदाजाला यश येणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तद्वार धावसंख्या जरा बघितली गेले जाऊन पोहोचली गेली आहे 66 या आकड्यावरती. तुला शेवटचा आणि अंतिम चेंडू इकॉनॉमिकल स्पेल राहिलं गेलं या डेथ ओव्हरमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केले गेले गोलंदाज अल्पेशाच्या माध्यमातून. 2 चांगला प्रहार सरळ चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी संकेत चेंडू खाली आलेत, कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल सोपा जाईल. फलंदाज मनीष ठरला फेल. बॅक टू द डगआउट.
काय घसरलं हा बेस करून वाजवणं सगळ्याला नाचवणं बेस करून वाजवणं सगळ्याला नाचवणं वाजवणं लोठ्यातलं नाचवणं तुबिंग वाजवणं लोठ्यातलं नाचवणं तुबिंग तुप तुबिंग तुम तुप तुबिंग तुम तुप दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा अजून कायदा कराय टाइम लागल ताव नाचाय चालू ठेवा रुबी बेचकेत दोघी तिघी बेचकेत रुबी बेचकेत दोघी तिघी बेचकेत माल नेत हेसकत अशा कशा हेसकत तर क्षेत्ररक्षण सजवून झालं प्लीज धोनी सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये जायचं 7-2 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये रंगली जात आहे नक्कीच फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळालं असेल तर ते म्हणजे माही मिठागर डी संघ आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना यंदाच्या या स्पर्धेमध्ये यंदाच्या या 36व्या पर्वामध्ये मात्र फायनलचं तिकीट मात्र त्यांना मिळालं त्यांच्या समवेत कोणता संघ असेल जो मात्र या सामन्यामध्ये विजय होणार आहे आणि 2 हात मात्र करणार आहे फायनल सामन्यामध्ये तर माही मिठागर डी संघासमोर इथून 36 चेंडूंमध्ये यासाठी 67 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जात आहे त्याला पाठलाग करण्यासाठी सचिन आणि स्वप्नील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळते आणि त्या 67 धावा पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारची रणनीती आखली जाणार आहे तर त्या रोखण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय मितेश तर मितेश गोलंदाजीसाठी तर ऑन स्ट्राईक वरती सचिनला आपण बघतो पहिला चेंडू कडक प्रहार बघायला मिळाला इथून लॉंग ऑन द रिझर्व मध्ये आलाय नक्कीच आज नक्कीच नक्कीच चौकार आलाय 4 धावा 4 धावा आल्यात लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा आम्ही बघितलंय रिप्ले चेक केलाय त्या कारणाचा तर पहिल्या चेंडूवरती चौकार येतो स्विच हिट सक्सेसफुल झाला चेंडू मात्र त्या ठिकाणी पकडणार आहोत अडला गेलाय त्या कारणास्तव 2च धावा मिळणार आहेत नक्कीच आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या कारणास्तव मात्र 2च धावा मिळणार आहेत नक्कीच लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा इथून एक क्षणचित्र टिपली गेले चेंडू अडला गेला कारण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या कारणास्तव मात्र 2च धावा मिळणार आहेत चेंडूवरती तो चांगला स्विच हिट बघायला मिळाला सचिनच्या माध्यमातून डासटामध्ये टाकायचा प्रयत्न पंचांकडे लावड अपील नक्कीच राहिली गेली होती परंतु चेंडू धाव स्वरूपामध्ये डिलिव्हर करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली पहिल्या 2 चेंडूवर धावा जमवण्यामध्ये यश आल्यानंतर एवढेच निर्धाव चेंडूची सांगता
पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस पडल्यानंतर उसळ घेणारा चेंडू बघायला मला आउट स्विंग मात्र अप्रतिम बघायला मिळतोय गुरुनाथ मितेश यांच्या माध्यमातून ते कर्णसाव निर्धाव चेंडूची सांगता होत्या. इथून चांगला प्रहार आहे आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देणारा हा आलाय सचिनच्या बॅट मधून षटकार सा. इथूनच चांगला प्रॉपर टायमिंग सहित सरळ फेकून दिलं गेलंय आउट ऑफ द पार्क. यावेळेस सुद्धा बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथून सचिन नावाची बॅट तळपू लागले मैदानाच्या आतमध्ये. त्याला कोणता गोलंदाज असेल तो मात्र रोखू शकणार आहेत. धावा जर आपण आतापर्यंत बघितल्या तर जाऊन विसावले गेल्यात 18 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा षटक पॉवरफुल बनवत असताना 2 षटकार खेचत मात्र आक्रमकता धारण केली गेली या सचिन या फलंदाजाने. त्या कारणास्तव धावा जाऊन पोहोचल्या गेल्यात ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. झालाय पॉवरचा दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पण बघणार आहोत मनीष या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवर दिशा देण्याचा कार्य राहिला गेला. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत कोणती चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल सुपाक झेल फलंदाज स्वप्नेट रायफेल येतोय तंबूच्या आश्रयाला. इथून मॅच मध्ये रंगत आली आहे कारण ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या गेल्यानंतर मनीषाला गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूचे ब्रेक थ्रो मिळवून देतोय. इथून बॅक टू बॅक दुसरा झटका लागला जातोय. हलक्याशा हाताने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न राहिला गेला होता विपुलच्या माध्यमातून. सचिनला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिवेश कोणती चुकी करत नाही. बॅक टू बॅक दुसरा झटका मिळवून देतोय आपल्या संघाला गोलंदाज मनीष. आणि पूर्णपणे यावेळेस बॅकफूट वरती पाठवलं जात आहे ते म्हणजेच व्युअर स्पोर्ट्स या संघाला. कारण धावा येतात त्यानंतर तर कोणताच फलंदाज आहे तो मात्र डॉमिनेट करत नाही. सचिनला स्ट्राईक वरती आणत नाही आणि त्या कारणास्तव इथे धावसंख्येला रोख लावण्यामध्ये गोलंदाज मनीषाला यश आला. आणि हे विकेट्स महत्वपूर्ण विकेट्स आहे कारण इथून एक बाजू कमकुवत करण्यासाठी मनीषा गोलंदाजाने सुरुवात केली गेली. शतरक्षण साधून गेल्या हलकासा बदल केला गेला प्रकाश वेळेस पुन्हा एकदा इथून काय घडलं जात. चांगला चेंडू राहिला गेला निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळेस बघायला मला काय गोलंदाजी साकारतोय गोलंदाज मनीष. वेगाचा पुरेपूर फायदा तो डायरेक्ट हिटचा संकेत केला गेला होता. इथून नक्कीच दिवेशला माहित आहे कारण सचिनचे विकेट्स किती महत्वपूर्ण आहे.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला गेला होता. तो न पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो अचूकरित्या नक्कीच पंचां दिव्या वाईट साठी. तर वाईट चेंडू आहे पंच. नक्कीच एक्स्ट्रा स्वरूपामधील ही धाव असेल जी मात्र स्कोर कार्डवरती ऍड होणार आहे. कारण पहिले 4 चेंडू तर अप्रतिम डिलिव्हर केले गेले होते. यावेळेस थोडासा स्टॉपला जे खूपच बाहेर चेंडू पिच केला गेला त्या कारणाचा स्क्वेअर चेंडू आला. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी मोहन आहेत, कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल सोपा झेल फलंदाज ठरलाय फेल. येतोय बॅक टू बॅक तंबूच्या आसऱ्याला. इथून खराब स्थितीमध्ये वेवूर स्पोर्ट्सचा संघ ज्या ठिकाणी सुरुवात मिळून दिली होती 18 धाव्यांची, तदनंतर मनीषा गोलंदाज झाला. अवघ्या वाईट स्वरूपामध्ये एक धाव खर्च करतोय 5 चेंडूंमध्ये. महत्वपूर्ण 3 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवत असताना इथून आपल्या नावाचा डंका वाजवला जातोय. तर इथून कुठेतरी कचाट्यामध्ये सापडलाय संघ व्हेवूर स्पोर्ट्सचा संघ. आणि हा महत्वपूर्ण सामना इथून जर तुम्ही जिंकला तर यंदाच्या या हंगामातील या स्पर्धेमध्ये आपण फायनलचं तिकीट मिळवणार आहात. पण तसं काही घडलं नाही. आतापर्यंत बघितलं तर सातपाडी संघ वरचढ ठरला होता. यावेळेस पुन्हा एकदा तेज दर्रार वेग काय आहे त्याचं अप्रतिम उदाहरण पेश केलं गेलं. 6 चेंडू नक्कीच निर्धाव टाकल्यामध्ये यश आला. 3 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवलेत आणि वाईट स्वरूपामध्ये ही एक धाव खर्च केली गेली आहे. 2 षटकाच्या करेस 3 बाद 19 धावा अशी स्थिती मात्र व्हेवूर स्पोर्ट्स या संघाची बघायला मिळते. पुन्हा एकदा मितेश आला. यावेळेस बॅटची मात्र लगेच लागली गेली होती. कुठेतरी चुकी झाली आहे. दिवेशच्या माध्यमातून चांगला चेंडू राहिला गेला होता. इथून संधी निर्माण झाली होती. पहिल्या चेंडूवरती सचिनला बॅक टू द डगआउट पाठवणं होतं, यश आलं असतं. परंतु यष्टीच्या मागे दिवेशकडून थोडीशी चुकी झाली कारणास्तव त्या ठिकाणी एक संधी निर्माण झाली आहे. इथून स्विच हिटचा प्रयत्न राहिला गेला. प्रतिम स्विंग बॅटचा बघायला मिळतोय. परंतु तद्वार चेंडू सरळ जाऊन विसावला गेला दिवेश यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा पहिल्या षटक जरी महागडं ठरलं गेलं असलं तरी दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आलाय वैयक्तिकरित्या घेऊन दुसरं षटक. यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये पंच दर्शवत असताना अतिरिक्त धाव ही खर्च केली जाते. वाईट स्वरूपामध्ये ही एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहे. जाऊन पोहोचली जाते 20 च्या आकड्यावरती. तो ना चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय कारणास्तव मात्र निर्धाव चेंडू आला. सचिन मात्र थोडासा बीट होताना बघायला मिळाला. इथून प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र थोडंसं बॅकफूट वरती पाठवणार आहे. तो म्हणजेच व्हेवूर स्पोर्ट्स संघाला बॅकफूट वरती संघ जाताना बघायला मिळाला. व्हेवूर स्पोर्ट्सचा संघ पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला जातोय. अप्रतिम चेंडू फिरवला जातोय आणि शरीरापासून दूर ठेवण्यामध्ये यश आलाय गोलंदाज मितेश.
तर इथून नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू मागितण्यात आला वाईट साठी. चुकीचं वाईट चेंडू आहे पंचा. वाईट चेंडू. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव ऍड होणार आहे. इथून रिव्ह्यू सक्सेसफुल झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. नक्कीच ही एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ऍड होणार आहे. इथून पुन्हा एकदा प्लेट अँड वेस हे जर बघायला मिळालं पूर्णपणे बॅकफूट वरती विवर स्पोर्ट्सचा संघ बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू ही सांगता मात्र झाली आहे. तर आमच्या व्यासपीठाकडे मनीष जगाळ सर मंद मंद पावलांनी मार्गस्थ झालेत. त्याचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस अप्रतिम फटका कव्हरच्या वरून सरळ फेकून दिलं गेलं. वेट अँड वॉच आउट ऑफ द पार्क आला यावेळेस सचिनच्या बॅट मधून षटकारचा. इतर क्रिकेट एक चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू शिल्लक असेल सर. तर स्वप्नील डोंगरे सर आपण या पुन्हा एकदा सकाळच्या सत्रात आला होतात. यावेळेस पुन्हा एकदा आपली उपस्थिती लाभली गेली. या मंचावरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर शेवटचा अंतिम चेंडू असेल. सातत्याने प्रयत्न करत होता. शांत तेवढ्यामध्ये यश आलं होतं. तिथून सरळ फेकून दिलं गेलं 6 धावांसाठी. तिथून पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका बघायला मला पॉईंट वरून यावेळेस चौकार आलाय. कुठेतरी महागला ठरला गेला या 2 चेंडूमध्ये ज्यासाठी वेट अँड वॉच केलं गेलं होतं. याची वाट बघितली गेली होती. तेच बघायला मला शेवटच्या तेव्हा 2 चेंडूवरती धावसंख्या 4ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले गेले 31 या आकड्यावरती. इथून अर्धा सफर तर तय झाला. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज. इतर क्रिकेट
यावेळेस चांगला चेंडू राहिला गेलाय, तो न सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातोय, परंतु एकदा परिपूर्ण झाली आहे. तो शर्यतीचा वेध घेणारा चेंडू राहिला होता, ज्याप्रमाणे प्लॅनिंग आखले गेले त्याचप्रमाणे मात्र आणलं गेलं. ऑन स्ट्राईक वरती सचिन खडक या फलंदाजाला आक्रमकता धारण केली गेली. आतापर्यंत बघितलं तर चांगला खेळ राहिला जातो त्यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 18 धावा आले, तदनंतर मागच्या षटकात 10 धावा. तो चांगला चेंडू, तो ते दरार चेंडू राहिला गेला. मनीष ज्याच्या वेळेस गोलंदाजी वरती आला, मॅच मध्ये पूर्णपणे मोमेंटम झोकून दिले जाते. इथून चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी मितेश आहेत, चेंडूला फील्ड करतील, त्यानंतर एकच जागेवरती समाधान मानावं लागणार आहे. इथून चांगली मॅच बघायला मिळणार आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय दोन दिग्गज. इथून मनीषचं पारडं नक्कीच भारी असलं तरी मॅच मध्ये अजून वेऊर स्पोर्ट्स संघ आहे. इथून चांगला चेंडू, निर्धाव चेंडू ती सांगता, आणि हे निर्णायक षटक आहे ज्या ठिकाणी गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झाला. गोलंदाजी मार्ग वरती मनीष. मागच्या षटकामध्ये वाईट स्वरूपामध्ये अवघी एक धाव खर्च केली गेली होती. यावेळेस पुन्हा एकदा तेच काय घडलं जात आहे. धावजीच्या स्वरूपामध्ये, सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये संकेतला बाद व्हावं लागतंय. तोडणं चांगला चेंडू त्या ठिकाणी तेजस आहे, चेंडूला फील्ड केलं गेलंय, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. पुचके झाले ती 34 धावा. इथून काय मॅजिकल स्पेल राहिला गेला, तर 3 विकेट घेत अवघ्या 3 धावा 2 षटकामध्ये खर्च करतोय. एकदम कंजूसी गोलंदाजी केली गेली मनीषांच्या माध्यमातून. हे दोन येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज. मॅच होती कुठे जाऊन राहील ठिकाणी 18 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज होती. त्या ठिकाणी गोलंदाज मनीष आले गोलंदाजी मार्क वरती आणि अवघ्या 3 धावा खर्च करत असताना मात्र एक मजबूत स्थितीमध्ये यावेळेस आणून ठेवलं जाते आपल्या संघाला. तरी अजूनही हार मांडणार नाही, कारण सचिन गडक मैदानामध्ये या. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज असेल. ओके, 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे विजयासाठी. चांगली गोलंदाजी राहिली गेली. प्रतिम इकॉनॉमिकल स्पेल, कंजूस गोलंदाज कसा असावा याचं प्रतिम उदाहरण पेश केलं गेलं. अवघ्या 4 धावा खर्च करत चांगला फटका एकदा परिपूर्ण झाले. मितेश चेंडूला फील्ड करेल, त्याद्वारे एकच धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे. तो न करण्याच्या पहिल्या चेंडूवर तर 1 धाव आली आहे. ऑन स्ट्राईक वरती यावेळेस शुभम या फलंदाजाला आपण बघणार आहोत. तो न चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आलेत. एक सोपा झेल परिपूर्ण केल्या गेल्या. महत्वाच्या क्षणाला महत्वाचे विकेट आल्या. नक्कीच स्वस्तामध्ये बाद होत असताना एके धाव न जमवता तंबूच्या आसऱ्याला मार्गस्थ होत असताना शुभम भोईर बघायला मिळतोय. कुठेतरी महत्वाच्या क्षणाला जी गरज होती विकेटची ती मात्र या ठिकाणी संपादित केली गेली आहे गोलंदाज करणच्या माध्यमातून, आणि मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं जातं. क्रिकेट हाय या ठिकाणी एटीएम ओपन केल्या गेल्या. ज्या ठिकाणी 2 चेंडूमध्ये जर 2 षटकार मारण्यामध्ये अल्पेश ठाकरे यांना यश येतं, तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे. 500 तो 2 षटकार मारा आणि 500 रुपयाचा. आणि स्वप्नील डोंगरे सरांच्या माध्यमातून सुद्धा 1
षटकाराला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक लागलं जातं. इथून बक्षिसांचा भडीमार केला जातो. या ठिकाणी 2 षटकार जर आले तर मनीष जे घायल सरांच्या माध्यमातून 500 आणि जर एक षटकार आला तर स्वप्नील डोंगरे सरांच्या माध्यमातून 500. इथून नक्कीच संघर्षाचा काळ सुरू झालाय आणि त्या संघर्षाच्या वाटेवरती चालत असताना मैदानामध्ये उतरलेत की स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य जे अचूकरित्या इथून रणनीती आखली गेली होती त्याचाच पाठलाग करत असताना एक धाव मात्र मिळत बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्या नावावरती नोंदवत असताना मात्र ऑन स्ट्राईक वरती आणलं गेलं सचिन या फलंदाजाला. तर इथून चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. अमन चेंडू खाली आले. चेंडूला फील्ड केला गेला. इथून धावचीची संधी धावचीच्या स्वरूपात अल्पेश यांना बाद व्हावं लागतंय. कुठेतरी बक्षीस लावलं गेलं होतं ते मात्र परत केलं जाणार आहे कारण स्वस्तामध्ये बाद होत असताना नक्कीच 0च्या आकड्यावरती नक्की तंबूचा आसरा गाठण्यामध्ये आलाय. जसे गेले तसे मार्गस्थ झालेत आणि इथून कलाटणी नक्कीच मिळणार आहे कारण धाव्या जरी जास्त उभारण्यामध्ये सचिनचा वाटा असला तरी मात्र आतापर्यंत पूर्णपणे बॅकफुट वरती संघ वेव्हर स्पोर्ट्स बघायला मिळतोय. इथून ही महत्वाची संधी आहे ज्या ठिकाणी 2 खेळाडू आलेत परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. त्यावर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. हा झेल किती महत्वाचा आहे हे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे आणि हे प्रेशर आहे हे सामन्याचं. इथून ह्या 2 धावा परिपूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 39 या आकड्यावरती. इथून येणारे 7 चेंडू असतील आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज. मॅच अजून संपली नाही आहे कारण सचिन अजूनही मैदानामध्ये. इथून हा चेंडू निर्णायक असेल ज्या ठिकाणी 7 चेंडू 28 ची गरज. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडू हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु झेल परिपूर्ण होऊ शकला नाहीये. इथून एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 या धावेने पुढे सरसावत असताना 5 षटकाच्या अखेरीस प्युअर स्पोर्ट्सचा संघ जाऊन पोहोचला जातो तो म्हणजे 40 आकड्यावरती. इथून शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूंमध्ये 6 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धाव्यांची गरज असणार आहे. त्यासाठी कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाणार आहे की आतापर्यंत पारडं जर बघितलं गेलं तर जय बजरंग सरपाटी ब या संघाचं मात्र आतापर्यंत भारी आहे कारण ज्या चेंडूमध्ये 25 धावा महत्वपूर्ण योगदान राहिलं गेलं दिवेश उराडे यांचं त्या कारणास्तव मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचला गेला सातपाटी ब हा संघ. आणि यावेळेस शेवटच्या अंतिम 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ते म्हणजे 27 धावांची. सचिन अजून संघर्ष करतोय. नक्कीच धावा मात्र आले असतील काही हरकत नाही आहे परंतु तदनंतर निर्धाव चेंडू सुद्धा तितकेच खेळले गेलेत त्या कारणास्तव पूर्णपणे मात्र बॅकफुट वरती संघ बघायला मिळतोय तो म्हणजेच वेव्हर स्पोर्ट्स. इथून जो संघ जिंकणार आहे तो म्हणजेच इनटू द फायनलचं तिकीट मात्र प्राप्त केलं जाणार आहे. एक संघ जर फायनलमध्ये नाव नोंदवलं गेलं असेल कोणता तर आपल्याच होम ग्राउंडवरती खेळत असताना माय मिठागर डे या संघाला फायनलचं तिकीट मिळवलं गेलं आणि हा सामना ऑन आहे ज्या ठिकाणी शेवटच्या अंतिम 6 चेंडूंमध्ये येऊन पोहोचलाय. पहिला चेंडू अप्रतिम आखूड टप्प्याचा चेंडू राहिला गेला. निराज हताश होत असताना सचिन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना बघायला मिळतोय कारण आजचा दिवस आहे तो मात्र त्याचा नसावा. गोलंदाजी तर अप्रतिम राहिली गेली फलंदाजीमध्ये थोडासा नाराज करताना बघायला मिळतोय. तो मॅच अजून संपली नाही आहे. मनीषला मोटिवेशन दिलं जातं आपल्या फॉलो थ्रू मध्येच चांगलं क्षेत्ररक्षण. इथून औपचारिकता मात्र नक्कीच असेल परंतु मॅच अजून संपली नाहीये. इथून 4 चेंडू 27 ची गरज. नक्कीच मोटिवेशन पूर्णपणे दिलं जात आहे मनीषा युवा टॅलेंटला. त्यामुळे चांगला फटका नक्कीच आहे. तेजस वेरे आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना बघायला मिळालं. तिसरा चेंडू सुद्धा निर्धावाला औपचारिकता मात्र असेल आणि जवळजवळ फायनलचं तिकीट मात्र पटकावलं गेलं ते म्हणजेच जय बजरंग सातपाटी ब या संघानं आपला दरारा दहशत कायम ठेवत असताना या स्पर्धेमध्ये सुद्धा बघायला मिळालेत. स्विच हिटचा अटेम्प्ट राहिला गेला.
चेंडूला सरळ क्लिअर केलं गेलं 4 धावांसाठी. तसं काही 4 फ्लाय होत असताना जाऊन पोचले गेले 44 या आकड्यावरती. तो अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. तून चांगला फटका चेंडू कव्हरवरून आलाय. एवढे सवकार 4. तो शेवटचा रे अंतिम चेंडू असेल ज्या ठिकाणी सचिन थोडासा बॅकफुट वरती जाताना बघायला मिळाला. त्या कारणास्तव मात्र विजयाचा डंका वाजवला जातोय जय बजरंग सातपाडी बस संघाच्या माध्यमातून. आणि शेवटचा त्यातून विजयश्री संपादित करत असताना फायनलचं तिकीट मात्र मिळवलं जात आहे. ते म्हणजे सातपाडी बस संघानं इथून 2 दिग्गज एकमेकांविरोधात लढण्यात येणार आहेत इंटू द फायनल मध्ये. या स्पर्धेचा मेगा फिनाल आपण बघणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच आपण बघणार आहोत. मनीष ठरला जातोय. कुणाकडून दिलंय? थँक्यू. तर इथून नक्कीच प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातोय तो म्हणजे मनीष. 2 महत्वपूर्ण षटक ज्यांनी हाताळले गेले कंदुसे गोलंदाजी करत असताना मात्र त्याने 3 धावा खर्च करत 3 विकेट्स महत्वपूर्ण आपल्या नावावरती नोंदवले गेले आणि त्या कारणास्तव फायनलमध्ये फायनलचं तिकीट मात्र मिळवलं गेलं. ते म्हणजेच जय बजरंग सातपाडी बयस संघानं कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर तितकंच कौतुक असेल विवर स्पोर्ट्स संघ अल्पेश ठाकरे यांचा संघ बघायला मिळतो.